नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जैवविविधता या संदर्भानं माहिती पाहत असताना आज आपण जैवविविधतेचे महत्त्व काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी या संदर्भामध्ये माहिती घेऊयात. जैवविविधतेचे महत्त्व. निसर्गात आढळणारे प्राणी, वनस्पती मानवाला वेगवेगळ्या स्वरूपात त्या ठिकाणी लाभदायक आहेत. मानवाने अगदी प्राचीन काळापासून प्राणी व वनस्पती यांचा विविध रूपामध्ये काय केलेला आहे, उपयोग करून घेतलेला आहे. आज सुद्धा मानव आपल्याला म्हणजे मानवाला उपयोगी पडणाऱ्या किंवा उपयोगी असणाऱ्या अनेक वस्तू, वनस्पती व प्राणी त्या ठिकाणी जगतावर त्या ठिकाणी अवलंबून आहेत किंवा त्या वस्तू, वनस्पती आणि प्राण्यापासून तो मिळवतो. जैविक विविधतेत मानवासाठी खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्यात्मक व सांस्कृतिक दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशा पदार्थाची जी काही गरज आहे ती वनस्पतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भागवली जाते. त्याचबरोबर परिसंस्थेच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण या ठिकाणी जैवविविधतेला महत्त्व आहे. मानवाच्या समृद्धीसाठी जैवविविधतेची गरज आहे. सामाजिकता आणि व्यावहारिकतेच्या या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी जैवविविधतेचे महत्त्व आपणाला वैशिष्ट्यपूर्ण असं त्या ठिकाणी सांगता येईल. आपल्या अभ्यासक्रमाला अनुसरून त्या ठिकाणी परिसंस्था, मानवाची समृद्धी, सामाजिक आणि व्यावहारिकच्या दृष्टिकोनातून जैवविविधतेचं महत्त्व जे काय आहे ते महत्त्व विषय आपणाला या ठिकाणी करत असताना त्याच्यामधला पहिलं महत्त्व असं सांगता येईल की जैवविविधतेमुळे जनुकाचा अभ्यास सहज शक्य झाल्यामुळे पिकांचे गुणधर्म बदलणे शक्य झाले. या माध्यमातून कीड नियंत्रण करणारे जनुक त्या ठिकाणी पिकात संकरित केल्याने त्या ठिकाणी निर्माण झालेली जी काही शेती पद्धती आहे ती आपण त्या ठिकाणी करू शकलो. गांडूळ शेतजमीन भुसभुशीत करतो म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. म्हणजेच काय तर आपण या जैवविविधतेच्या अभ्यासावरून आपणाला हे शक्य झालं. दुसरा त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की मानवासाठी आवश्यक असलेले अन्न सजीवापासून मिळते. विविध प्रकारच्या वनस्पतीचा वापर मानव अन्न म्हणून करतो. त्याचबरोबर प्राण्यांचे मांस, अंडी, दूध मानवाच्या आहारात त्या ठिकाणी येतात. कापसापासून मानव कापड निर्माण करतो. मधमाशांच्या पोळ्यापासून मध मिळवतो. अशा विविध कारणासाठी त्या ठिकाणी जैवविविधतेचं महत्त्व मानवासाठी असलेलं आपणाला दिसून येतं. तिसरं महत्त्व सांगत असताना जैवविविधतेतून मानवाला औषधी, त्याचबरोबर वेदनाशामक औषधे, वेगवेगळ्या रोगावरची त्या ठिकाणी औषधे, उदाहरणार्थ कर्करोग विरोधी औषधं, अनेक आयुर्वेदिक उपचार पद्धतीत आपण त्या ठिकाणी जैवविविधतेमधल्या अनेक वनस्पती वापरतो. कोरफड असेल, कडुलिंब आहे, जांभूळ आहे, सदाफुली, गुळवेल आहे, या वनस्पतीचा वापर आपण औषध म्हणून त्या ठिकाणी करत असतो. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा
या ठिकाणी जैवविविधतेचं महत्त्व आपणाला सांगता येईल. चौथं महत्त्व असं आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा जैवविविधतेचं त्या ठिकाणी खूप महत्त्व आहे. पशुपक्ष्याच्या जैवविविधतेमुळे परिसंस्था समृद्ध असल्यास पर्यावरणाचा त्या ठिकाणी काय केला जातो, समतोल राखला जातो. वनस्पतीच्या बीज प्रसारणाचा महत्त्वाचा भाग पशुपक्ष्यामार्फत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतो आणि म्हणून या दृष्टिकोनातून जैवविविधतेचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचा मुद्दा असा आहे की भारतीय संस्कृतीमध्ये काही वनस्पतींना व वृक्षांना खूप महत्त्व आहे. अनेक वनस्पतीची फळे, फुले, पाने मानव पूजेसाठी वापरतो किंवा ती वापरली जातात. तसेच काही वृक्षांना देव समजून त्याचे संवर्धन केले जाते. उदाहरणामध्ये भारतात किंवा भारतीय संस्कृतीत वड, पिंपळ, उंबर, केळी, तुळस, बेल, आंबा, निरनिराळी फुलझाडे यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वनस्पतीप्रमाणेच काही प्राणीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत पूजनीय आहेत. पोळ्याला बैलाची पूजा केली जाते. दीपावलीला बारसमध्ये गायीची पूजा केली जाते. कासव प्राण्याला वैभवाचे प्रतीक मानले जाते. प्राण्यांनी उत्सर्जित केलेला मल, मूत्र, शेण यांचा शेतीसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण खत म्हणून वापर करतो. गोबर गॅस इंधन निर्मिती पण आपण शेणाचा वापर करून त्या ठिकाणी करू शकतो. अशा या दृष्टिकोनातून सुद्धा जैवविविधतेचं त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे स्थान असलेलं किंवा त्याचं महत्त्व असलेलं या ठिकाणी आपणाला सांगता येईल. आणि अशी विपुल प्रमाणात भारतात जैवविविधता अस्तित्वात असलेली आपणाला सांगता येईल. पुढचं महत्त्व असं आहे, जैविक विविधतेचे महत्त्व व्यापारी दृष्टिकोनातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. हस्तिदंत, मध, मेध, डिंक, कात, त्याचबरोबर वेळू आणि त्या वेळूपासून तयार केलेल्या अनेक वस्तू, खेळणी इत्यादीच्या ह्या ज्या काही वस्तू आहेत या व्यापाराच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर हिरडा, बेहडा, कोरपड या वनस्पती खूप महत्त्वाच्या आहेत. भारतातील वने हे औषधी वनस्पतीचे माहेरघर समजलं जातं. म्हणजे एवढी सुंदर अशी जैवविविधता आपल्या भारतामध्ये आहे आणि तिचं महत्त्व देखील मानवी दृष्टिकोनातून अतिशय म्हणजे महत्त्वपूर्ण असलेलं या ठिकाणी आपणाला सांगता येईल. पुढचं महत्त्व आहे, वनस्पती प्रजाती उत्पादक आहेत. या वनस्पतींनी बऱ्याच प्राण्याचे अन्न असतात. म्हणजे कार्बन चक्र, नायट्रोजन चक्रामध्ये वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावतात. हवेचे नैसर्गिक शुद्धीकरण करण्याची महत्त्वाची भूमिका वनस्पती करतात. वनस्पतीमुळे जमिनीची धूप थांबते. वातावरणातील तापमान नियंत्रित राहते. त्या ठिकाणी प्रदूषणाची तीव्रता त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येते. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते व हवेचे नैसर्गिक शुद्धीकरण त्या ठिकाणी केले जाते. हे सर्व कार्य जैवविविधतेच्या वैभवामुळे त्या ठिकाणी शक्य होतं आणि म्हणून या दृष्टिकोनातून सुद्धा जैवविविधतेचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. प्राणी हे भक्षक आहेत. प्रत्येक प्राण्याला निसर्गाने विशिष्ट काम ठरवून दिले आहे. विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती हे विविध पद्धतीने मानवी जीवन सुकर करण्यासाठी त्या ठिकाणी सर्वतोपरी ती काय करतात तर सहाय्य करतात. मातीत असलेले अझेटोबॅक्टर नावाचे जे काही जीवाणू आहेत ते हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करून जमिनीचा कस वाढवतात. इतर सूक्ष्मजीवांमार्फत मृत प्राणी, वनस्पती तसेच टाकाऊ पदार्थाचे विघटन होते. जंगले,
जमिनीचे आच्छादन म्हणून त्या ठिकाणी काम करतात. जमिनीची होणारी धूप थांबवतात. वाळवंटीकरणाला त्या ठिकाणी आळा बसतो. वन्यजीवांना त्या ठिकाणी आसरा मिळतो, निवारा मिळतो. रासायनिक खते व कीटकनाशकापेक्षा जैविक खते व कीटकनाशके खूप उपयुक्त ठरतात. या दृष्टिकोनातून सुद्धा जैवविविधतेचं महत्त्व आपणाला सांगता येईल. शेती व दूध व्यवसायातील संकरित प्राण्याची निर्मिती केल्या जाते. हे संकरित प्राणी मूळ जातीपेक्षा जास्त दूध देतात. वनस्पतीमध्ये संकरित बियाणापासून अन्नधान्याचे भरघोस उत्पादन त्या ठिकाणी मिळते. संकरित प्राणी व संकरित वनस्पतीमध्ये रोगप्रतिकारशक्ती ही मूळ जातीपेक्षा असलेल्या रोगप्रतिकारशक्तीपेक्षा जास्त असल्याने ह्या वनस्पती प्राणी विविध रोगाला काय करतात तर बळी पडत नाहीत व भरपूर अन्नसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतं. नैसर्गिक संसाधनाचा मानवाकडून प्रत्यक्ष केल्या जाणाऱ्या वापराची उदाहरणे म्हणजे आपण काय करतो, जंगलातून लाकूड, अन्नपदार्थ, त्याचबरोबर जळाऊ लाकूड आणि चराऊ गवत या ठिकाणी आपण प्रत्यक्ष नैसर्गिक साधनाचा वापर त्या ठिकाणी करतो. या संदर्भानं परिसंस्थेतील उपलब्ध जैवविविधतेमुळे वनावर त्या ठिकाणी अवलंबून असणाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणारे सर्व घटक त्या ठिकाणी उपलब्ध होतात. त्यात अन्न, घर बांधण्याचे साहित्य, जनावरांचा चारा, औषधं तसेच इतर घटक ही त्या ठिकाणी अंतर्भूत असतात. वन क्षेत्रातील रहिवाशांना जंगली झाडापासून मिळणाऱ्या अनेक वस्तू त्यांना त्यांच्या उपयोगाच्या त्या ठिकाणी ठरतात. त्यामध्ये लाकूड व जळाऊ लाकूड म्हणजे हे तर त्यांना अतिशय महत्त्वाचं इंधन म्हणून त्या ठिकाणी तिथं वापरता येतं. आदिवासी लोक जंगलातून फळे कंदमुळे गोळा करून ते त्याचा अन्न म्हणून वापर करतात. त्याचप्रमाणे त्याचे घर बांधणीसाठी सुद्धा त्यांना तिथला त्या ठिकाणी उपयोग होतो. लाकूड उपलब्धता ही प्रामुख्याने वनस्पतीद्वारे होते आणि एकंदरीत परिसंस्थेतील जैवविविधतेचे उपभोक्ता मूल्य परिसंस्थेवर त्या ठिकाणी अवलंबून असणाऱ्या लोकांशी निगडीत असते. जनुकीय विविधतेच्या आधाराने प्रजनन करून पशुधनाच्या व पिकाच्या नवनवीन प्रजाती निर्माण करणे त्या ठिकाणी शक्य होते. जीव अभियांत्रिकी तंत्राच्या साहाय्याने जंगलात वाढणाऱ्या पिकांच्या प्रजातीतील निवडक जनुके लागवड करण्यायोग्य पिकाच्या प्रजाती संक्रमित करणे शक्य झाले आहे आणि हे केवळ जैवविविधतेमुळे या ठिकाणी आपणाला साध्य होऊ शकतं. आज ही वनस्पती व प्राण्यांच्या नवनवीन जाती आपल्याला त्या ठिकाणी शोधण्यामध्ये यश येत आहे. या नवीन प्रजाती मानवी जीवाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी वापरण्यात येत आहेत. या मौल्यवान प्रजातीचा ऱ्हास झाल्यास खूप आर्थिक नुकसान होईल व मानवाला त्याचा मोठा नुकसानीचा फटका बसेल. आजही एकूण त्या ठिकाणी माहीत असलेल्या वनस्पती आणि प्राणी प्रजातीपैकी अत्यल्प प्रजातीचा अन्न, औषधे व औद्योगिक उत्पन्नासाठी वापर केला जातो. जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन औद्योगिक वाढ व आर्थिक विकासासाठी त्या ठिकाणी आपल्याला अत्यावश्यक ठरत आहे. वनस्पती पासून आपल्याला बरेचसे फायदे त्या ठिकाणी मिळतात. बघा, आपण औषधाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वनस्पतीपासून आपणाला कॅफीन, कापूर, मॉर्फिन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या औषधी वस्तू त्या ठिकाणी मिळतात. वनस्पतीपासून चहा, कॉफी, कापूरवृक्ष, आपूचे झाड
कापूस, पुदिना, पपई, सर्पगंधा, सफरचंद जाती, सदाफुली अशा प्रकारच्या, तुळस, या सर्व प्रकारच्या म्हणजे औषधी वनस्पती आपल्याला तिथून मिळतात. आणि हे सगळे प्रामुख्याने मानवाला उपयोगाला येतात. अतिसार असेल, आतड्याची वेदनाशामकता असेल, मज्जासंस्थेचं उत्तेजन असेल, रक्तप्रवाहवर्धक, वेदनाशामक, संतती निगमक पुरुषासाठी रक्तप्रवाह वर्धक, कर्करोग प्रतिबंधक, पचनक्रियासाठी, प्रथिनासाठी पाचक, त्याच्यानंतर उच्च दाबावर गुणकारी, अशा वेगवेगळ्या कामासाठी या ठिकाणी या औषधी वनस्पतीचा उपयोग होतो. आणि म्हणून जैवविविधतेला अतिशय महत्त्वाचं स्थान असलेल्या या ठिकाणी आपणाला नमूद करता येईल. जैवविविधतेच्या मुळंच हे आपण करू शकतो. सर्वसाधारणपणे जैवविविधता ही जिथे कुठे असेल तेथे राहणाऱ्या लोकांचे जीवनमान प्रभावित करते. म्हणजे ज्या जैवविविधतेच्या प्रदेशामध्ये ते लोक राहतात त्या ठिकाणचं जीवनमान, त्या ठिकाणी तिथली जैवविविधता काय करते, प्रभावित करते. या विभागातील लोकांची जीवनपद्धती त्या ठिकाणच्या परिस्थितीच्या प्रकारावर अवलंबून नसते. म्हणजे शहरी भागातील नागरिकही नैसर्गिक संसाधनाद्वारे उपलब्ध होणाऱ्या सोयीवरच त्या ठिकाणी विसंबून असतात. दररोजच्या जीवनात मात्र या गोष्टी आपल्यापुढे स्पष्ट येत नाहीत, पण निसर्ग आपल्याला उपलब्ध करून देत असलेल्या प्रत्येक सोयीवर या गोष्टी अवलंबून असतात. आपण वापरत असलेले अजैविक घटक जसे पाणी, हवा, आपले अन्न, जेथे ते उगवते ती जमीन, या साऱ्या गोष्टी विविध प्रकारच्या सजीवाद्वारे त्या ठिकाणी प्रभावित होत असतात. यामध्ये प्राणी, वनस्पतीच्या प्रजाती तसेच परिसंस्था यांचा सहभाग असतो. परिसंस्थेतील एकमेकावर अवलंबून असलेल्या प्रजातीही या प्रक्रियेसाठी जबाबदार असतात. पारंपरिक जुन्या समाजरचनेमध्ये त्यावेळी लोकसंख्या कमी असल्यामुळे नैसर्गिक साधन म्हणजे संसाधनांची गरज ही त्यावेळेस कमी प्रमाणात होती. त्या काळात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणाऱ्या जैवविविधतेच्या नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन केले जात असे. पण अलीकडच्या काळात मानवाने नैसर्गिक संसाधनाचा खूप मोठ्या प्रमाणावर ऱ्हास केला. यामुळे अनेक प्रजाती अलीकडच्या काळामध्ये नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे जैवविविधतेची हानीही फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. जैवविविधतेतील अनेक नैसर्गिक साधनांचा विक्री व्यतिरिक्त जैवविविधतेतील नैसर्गिक साधनांचा वापराकडे सामाजिक दृष्टिकोनातून बघितले तर उच्चभ्रू लोक अधिक प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीचा त्या ठिकाणी काय करतात तर वापर करीत आहेत. जैवविविधतेचे संरक्षण पारंपरिक समाजरचनेत अधिक चांगल्या प्रकारे केले जात होते, कारण जैवविविधतेचा ऱ्हास किंवा हानी समाजाचे नुकसान त्या ठिकाणी मोठे करू शकते अशी जाण त्या काळच्या लोकांना होती. भविष्यात जैवविविधतेचा उपयोग करण्यासंबंधीच्या उपायांना परिसंस्थेचे विकल्प मूल्य समजतात. भविष्यात प्राणी, वनस्पतीच्या कोणत्या प्रजाती आपणास उपयोगी असतील हे आज तरी वर्तवणे कठीण आहे. शेतीयोग्य जमीन, पिकाच्या प्रजाती तसेच पाळीव प्राण्याचे नवीन वाण विकसित करण्यासाठी आपल्याला इतर वन्य प्राणी, वनस्पतीची मदत घ्यावी लागते. अशा तऱ्हेने जैवविविधतेचे रक्षण करताना पारंपरिक प्राणी, वनस्पतीच्या प्रजातीचे रक्षण करणे आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आपण आज या ठिकाणी जैवविविधतेचे वेगवेगळ्या संदर्भानं महत्त्व पाहिलेलं आहे. म्हणजे जैवविविधतेचं किती महत्त्व आहे आणि त्याचं माणसाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं त्याचं संवर्धन आणि संरक्षणसुद्धा करणं आवश्यक आहे असंही या ठिकाणी आपणाला सांगता येईल. आज आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.